मग तूही ढेरी कमी करणार, ढेरी पाय. मी आई होणार आहे ना. आता मग मी तर पप्पा होणार आहे. मी प्रेग्नेंट नाही आहे, वी आर प्रेग्नेंट. पण त्यांनी मला सरप्राईज दिलेला आहे. बायकोला काहीतरी अधिक मेहनत घेऊन द्यायला पाहिजे, तर तिला घेऊन आलो मी आज बायकोला सरप्राईज देणार आहे आणि बायकोलाच सोबत घेऊन चाललोय. पण तिला आयडिया नाही आहे. तिला मी सांगितलं की मेकअप घ्यायला चल, हे कर ते कर, कारण की ती घरात बसून बसून बोर होऊन जाते. आणि तिला बेडरेस्ट सांगितलाय, पण आपल्याकडे कार आहे चांगली ज्याच्यात बेडरेस्ट पेक्षा चांगला आराम मिळेल तिला. तर आज मी तिला घेऊन जाणार आहे आणि बघू आपण तिची रिॲक्शन. कारण की ते म्हणतात ना, अधिक मासच्या महिन्यात म्हणतात. नाही, मी आता सांगितलं तर मजा नाही. बघा पुढे काय गिफ्ट देतो. तर गाईज एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. किरण प्रेग्नेंट आहे. मी प्रेग्नेंट आहे. हा, मग तू प्रेग्नेंट आहे ना. वी आर प्रेग्नेंट. वी आर प्रेग्नेंट. मी काय असते भाई, माणसं कधीपासून प्रेग्नेंट, कन्सेप्ट क्लिअर ठेवतो. तू प्रेग्नेंट आहे. वी आर वी आर प्रेग्नेंट आहे. अरे यार शशांक, हे पोट मध्ये असं कडक कडक झालं वाटत आहे एकदम. आहे ना, सेम फील होतं. असं कडक कडकच वाटत मला पोट असं कोणतं. माहितीये का गाईज, आज माझे एवढे पाय दुखून राहिले, पूर्ण असे टोंगडे आणि हे पोटरी आणि ते तळपाय खूपच भयंकर आहे ना. सेम होत आहे मला. सेम इथं ना पोटरीत दुखून आलं, माझ्या पोटरीत दुखून आलं इथं सेम. आणि माहित आहे काय, ते वजनानं सगळं काही होऊन राहिलंय. मीच सांगून राहिलो होतं ते का माय पण पाय दुखून राहिले आज. मग अशी ताणल्यासारखं होत होतं, आता पाय पण दुखून राहिले. काही सोल्युशन आहे का तर कमेंट करून सांगा. पाय का दुखत आहे नेमकं. तहानी लागत असेल मग 10 वेळा. हो, डिहायड्रेशन खूप होता. इला माय बायको मला खूप ओळखते यार, मला डिहायड्रेशन खूप होतं. पाणी ते तुला पण होत आहे का. सुई लागत असेल 10 वेळा. मग जास्त पाणी पिऊन राहिलं तर सूत येणारच आहे ना. अबे साले, येतो सू करून. यार माझी खूपच कंबर दुखून राहिली आज. माझी पण कमर दुखत आहे, भयंकर कमर दुखत आहे. म्हणजे माहिती काय, हे इथं दुखते या कमरेत. इथं हा भाग आहे ना, ते ढेरी कमी करा पहिले वाढलेली. त्या ढेरीमुळे कमर दुखते. मग कशामुळे दुखते. मग तूही ढेरी कमी करणार, ढेरी पाय. तुम्ही पागल आहे का. कोण पागल आहे. मी आई होणार आहे ना. आता मग मी तर पप्पा होणार आहे. आणि वी आर प्रेग्नेंट ना. बलवीन नाही का तुझे होऊन राहिलं ते. नमस्कार मित्रांनो अँड गुड आफ्टरनून. सगळं छान वाटत आहे. आज मी बाहेर निघाली घराच्या. जेव्हा की निघाल नाही सांगितलं डॉक्टरनी, आता काम आहे म्हणून निघाली बाहेर. आणि तयार होऊन एवढी असं म्हणजे प्रेग्नेन्सी असून पण किती क्यूट दिसतं माझी बायको. कारण तिचा ड्रेस खूप सूट होता तिला. जो की आपण आराधनातून घेतलाय. तर आता मी बाहेर निघालोय कारण मला मेकअप प्रोडक्ट्स घ्यायचे होते. ओके, घे ना. मग मला काय बघतेच. तर मी सांगतेय, तू म्हणत आहे ना की तू म्हणत आहे ना डॉक्टरनी फिरायला मना केला. मला खरंच डॉक्टरनी फिरायला मना केलाय. हे म्हटलं सिटीतल्या सिटीत आपण फिरू शकतो. इच्छा येते पण तिला एका जागी बसणं जीवार येते. मला खरंच जीवावर येते. एका ठिकाणी मला बेड रेस्ट सांगितलंय. सगळ्यात बोरिंग काम असतं तिथे. मी नाही करू शकत, पण तरी मला करावं लागत आहे आणि मी करणार पण. ऑब्व्हियसली ते इम्पॉर्टंट आहे, तर करावंच लागेल. तर मी फक्त मेकअप प्रोडक्ट घ्यायसाठी आली आहे बाहेर. कारण मला माझे मेकअप प्रोडक्ट पूर्ण संपून गेलाय. सगळं संपून गेलेलं, माझ्याकडे काहीच उरलं नाही आहे. म्हणून म्हटलं नाही, मला आज तुम्ही काही करा, घेऊन चला, मला मेकअप प्रोडक्ट घ्यायचे आहे. तर बायकोला मेकअपची गरज नाही तशी, पण जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून तिला मेकअपच घेऊन दिला नाही मी. म्हटलं ठीक आहे बाई, तर थोडंसं डाव पण करून आणतो, बारीक मध्ये स्लो चालवत गाडी, आणि तू ते पण घेऊन दे. तर आता आम्ही ते घ्यायला जातो. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मागच्या ब्लॉग मध्ये, कारण आमच्याकडे 2-3 दिवस झाले कंटिन्यू लाईन गेली दुपारी. आणि आता प्रेग्नेन्सी मध्ये म्हटल्यानंतर गरमी बिलकुल सहन नाही होत. आणि विदर्भाची ऊन तर माहितच आहे लोकांना. दिल नाही माहित. चक्कर मारा एक बार, आइए विदर्भ में. तुमको आफ्रिका भूल जाओगे तुम. 48 डिग्री सेल्सिअस. आणि बापरे बापरे, त्याच्यात दुपारी लाईन गेली होती, भर दुपारी, म्हणजे 2-3 वाजता. आणि डायरेक्ट रात्री 8 वाजता लाईन आलेली होती. तर नाही, मग 2-3 वेळा गेली, 2-3 उन्हाळे लाईन. मग आपण काही घेतलं का. एसी कमी लावत होतो, कूलर कमी लावत होतो, बॅटरी कधी घेतली का, इन्व्हर्टर कधी लावलं नाही. समजे.
तर लाईन गेलो यांनी मला गाडीमध्ये फिरवलं, कॅफेमध्ये घेऊन गेलो, एसी मध्ये बसलो आम्ही, तिथे लाईन येईपर्यंत वाट बघितली. तर मग शेवटी यांनी विचार केला की आमच्याकडे इन्व्हर्टर होतं पण बॅटरी नव्हती. त्या दिवशी हे गेले रात्री बॅटरी घेऊन आले. आज ते फिक्स करणार होतं सगळं व्यवस्थित, तर माहिती पडलं की इन्व्हर्टरचं जे बटन आहे ते खराब आहे. तर ते बोलले की बटन रिपेअर करावं लागेल म्हणजे आपल्याला इन्व्हर्टर. हा, तर मग यांनी विचार केला बटन रिपेअर केल्यापेक्षा इन्व्हर्टरच घेऊन येतात. आता यांनी इन्व्हर्टर घेतलं विकत, इन्व्हर्टर घेतलं, बॅटरी पण घेतली. आता ते उद्या लागून जाईल. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी. अभी बेबी पैदा भी नहीं हुआ है तो ये हाल है, क्या मालूम भाई क्या करेंगे मैं होने के बाद. काय करू मी या माणसाचं, लाड करू. आता असं सगळं काही झालं तर एखादा माणूस काय करू शकेल ना. तर या माणसाची काही लिमिट नाही. हा कधी काय करतील कधी काय नाही काही सांगता नाही येत. वही तो मेरा टॅलेंट है. आज बघा मित्रांनो, हे मागं लागले 2 दिवसापासून दळण संपलं पण काल स्वच्छ 2 नाही 3 दिवस झाले. हा 3 दिवस झाले. तर मग मी म्हटलं यार दळणच नव्हतं आणणं होतं. परीक्षेत म्हणे कसं तुच्छ काम आहे म्हणे दळण आणणं, त्याला तुच्छ काम वाटते परीक्षेतला. हो त्याला खूप जीवावर आहे. मी म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की मी दळण कारमध्ये आणत असतो. कारमध्ये घेऊन जातो, तिथं मस्त विकत घेतो, तिथून शरबती गहू तिथून डायरेक्ट नेऊन चक्की समोर नेऊन उभा करतो. दादाच येतात, चक्की बनवून पिसवतात आणि वापस आणून देतात. तर परीक्षित पुढच्या वेळेस ट्राय कर, कारनी जा तू दळणाला, तुला तुच्छ नाही वाटणार. त्या दिवशी ते एवढा खतरनाक किस्सा झाला. आम्ही बाहेर शूट करत होतो परीक्षेत, मी कारमध्ये. तिचा फोन आला की अरे दूध संपला, चहा बनवायला आहे सगळ्यांना, म्हणजे यांच्या सगळ्यांसाठी चहा असतो रोज संध्याकाळी. आमचे कलिग्स की कावबाई मॅडम हाय करा, हा, आणि आद्या आणि प्रज्वल वगैरे. आम्ही कारमध्येच होतो. मी म्हटलं ठीक आहे घेऊन येतो. मी कारमधून बिलकुल 400 मीटर घरापासून चौकात गेलो आणि तिथे चौकात पोरं टपरीवर चहा पित होते. म्हणजे अरे रे शशांक उडा गेला. मग मी उतरलो कारमधून, परीक्षित बसला होता गाडीत. मी गेलो, असंच म्हटलं दूध द्या 1 लिटर, नाही एकही नाही, अर्धा लिटर दूध द्या. म्हटलं दूध घेतलं अर्धा लिटर, तिची पिशवी घेतली हातात, असं झोलत चाललो तिथे रस्त्यात. आणि मग वापस कारमध्ये येऊन बसलो. तू काय म्हणते पुट्टा, अबे याचं घर डोळ्यांना दिसून राहिलं म्हणते, हा इथून दूध घ्यायला करणाला. तू गेला कशाला त्या फुकट चहा पिणारा तो परीक्षेत त्याला पाठवायचं होतं पैदल आणि त्याला घेऊन आला होता. नाही मीच काम करतो गाईज, मीच काम. फक्त परीक्षित आहे बोलला मी मामा होईन म्हणे. बिचारा तो तुम्ही साईड घेऊन राहिला, तो त्याचीच वारच आहे. पण तोही काही कमी नाही आहे, तो सगळ्यात जास्त काळ्या करते पण ऑफ कॅमेरा करते. हे कशी दिसून पडते कॅमेरा समोर, तोला त्रास देते. आम्ही प्रोडक्ट घ्यायला जाणार होतो मेकअपचा आणि हे मला ज्वेलरी शॉप मध्ये घेऊन आले आज आता. तर आता पण त्यांनी मला सरप्राईज दिलेला आहे. अधिक महिना सुरू आहे तर त्यांनी मला आज स्पेशल गिफ्ट दिलं घेऊन, मला जोडवे दिले घेऊन. छान दाखवते मी तुम्हाला, तिकडे बिलिंग करायला जायचंय. तर मी खुश झाली, अशी छान वाटत आहे मला. आता मी काय बोलू, मला काही सुचतच नाही. सगळेजण म्हणतात की अधिक महिन्यामध्ये जवायला काहीतरी दिलं पाहिजे, पण माझे हो म्हणतात की आपल्या बायकोला पण अधिक महिन्यामध्ये काहीतरी थोडं चांदी गिफ्ट केली पाहिजे म्हणतात. म्हणजे जोडवे, स्पेशली जोडव्याला खूप जास्त मान राहते, तर म्हणून त्यांनी मला आज इथे घेऊन आले आणि माझ्यासाठी जोडवे घेतलेले आहेत. ज्यांच्या नवऱ्यांनी नसेल घेतले तर त्यांनी पण आपल्या बायकोला घेऊन द्यावे जोडवे. नाही अधिक महिन्यात जर जवायला भेटलं असेल तरच बायकोला घ्यायचं, मला नाही भेटलं लग्नाच्या पहिल्या अधिक महिन्यात म्हणते सोनं गेलं भेटत असते तेव्हा, म्हणजे माझ्या मित्र भेटलं. आता भाऊ मला तर नाही भेटलाय, पण भाऊ काय भेटत असते. मला असं वाटलं पर्सनली की माझ्या बायकोलाही काहीतरी अधिक महिन्यात घेऊन द्यायला पाहिजे, तर तिला घेऊन आलो मी. सध्या सोन्याचे भाव जास्त होते तर ते बोलले की आजच्या दिवस चांदीच घेऊ म्हणे, 2-4 दिवसात जर सोनं उतरलं तर सोनं पण घेऊ म्हणे. तर बघू आता काय करायचं. माझे कानातले राहिले, कानातले घेणार होतो मागे, तर मंगळसूत्र घेतलं. बरं काय घेतलं त्यांनी सांगितलं, म्हणजे तुला कानाच्या जागी मी कानातल्याच्या जागी मंगळसूत्र घेऊन दिलं. ते महाग आहे, लंबा आहे, मोठं, त्याचं काही नाही, पण कानातले मेल होते ना, ते तिच्या आवडीचं मंगळसूत्र घेऊन दिलं. ते नाही, मंगळसूत्र घेऊन दिलं, ना कानातले राहिले. अरे घेऊन दिलं ना ते, तो बोला काहीतरी. कानातले नेक्स्ट टाइम घेऊ आपण. म्हटलं बाळासाठी ते चांदीचं ताट वाटी राहते ना, ग्लास, तर ते पाहते म्हटलं कितीपर्यंत येते काय कसं बघू. ते कोणाकडून असते, तुझ्याकडून कमेंट करून सांगा मित्रांनो कोणाकडून असते. वॉशरूमला जाते मला नॉर्मल आहे आता ते. नॉर्मली प्रेग्नन्सी मध्ये वॉशरूमला खूप वेळा जावं लागतं. बाहेर आल्या तर घरी पण जाऊ देते मी, बाहेर अर्धा तास 1 तास झाला की पुढे मला 1 तास 10 मिनिटात 10-15 मिनिटात. ते नॅचरल आहे, त्याला काही नाही करू शकत. प्रमोशनचे पैसे नाही भेटलीस तू, फक्त हे दाखव काय घेतलं तर. जोडवे घेतले, क्लिअर दाखव याच्यात नसतं कसं घेतलं. जास्त ढिंचक डिझाईन आम्हाला आवडत नाही म्हणून असे मला सोबतच आवडतात असे थोडे. आणि मी यावेळेस मुद्दामून थोडे जाडे घेतले आहेत
नाहीतर नेहमी मी बारीक, म्हणजे लास्ट टाइम पण घेतलं होतं तर मी बारीकच पण मला घेतले होते. नाजूकच चांगले वाटते. हे पण नाजूकच आहे. मला टॅप याचा ना जो करायचं. शेप आहे ना तो खूप आवडला, असा हार्ट शेप आहे आणि त्याची वेगळी डिझाईन आहे, थोडी अशी वेगळी, म्हणजे आणि नाजूक पण आहे ते, आणि ते खूप जाडे आहे. जवळपास किती ग्राम आहे ते मला पण नाही माहिती, पण ते ब्रॉड आहे त्याच्यामुळे मला आवडलं. पण ते माझ्या अहोंना डिझाईन नाही आवडली आहे, ती मी चूज केली आहे. माझी चॉईस चांगली आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती. हा, माझी चॉईस खराब आहे का असं म्हणायचं का तुला? बरं झालं तू चूज नाही केलं मला, मी तुला चूज केलं होतं. ते माहिती आहे मला. तू तर ऍक्सेप्ट केलं मला फक्त की आला तर ठीक आहे, चांगला मला भेटून राहिला. तू माझा रिव्ह्यू त्या मैत्रिणींकडून घेतला होता ना, की त्या मैत्रिणींनी म्हटलं तर बापरे एवढा हँडसमच्या मागच का लागला, असं इनीच मला सांगितलं. हा, तर मी तेच म्हणत आहे ना, फर्स्ट टाइम एक मुलगा बोलायला आला होता माझ्यासोबत, ते पण सायकल वरती. तर मी तेव्हा थोडी शॉक झाली होती की इतका सुंदर, इतका हँडसम मुलगा माझ्यासोबत बोलायला आला. ऍक्च्युअली मी तेव्हा स्वतःला अशी कमी समजत होती किंवा मी नाही दिसत नाही एवढी कमी सुंदर वगैरे वगैरे. नाही, तुझं ड्रेसिंग सेन्स आणि राहणं वागणं वेगळं होतं जरा. असं काहीच मी नाही सुधरवलं. आहे, असं काहीच नाही नाही पण ती मला तिची सुंदरता दिसली, ती भले कोणाला दिसो नाही दिसो. अबे पहिले मिला की हात मारलो, बाद में मिलेगी नाही मिलेगी. म्हणूनच मला ते आवडले होते, म्हणून मी त्यांना हो वाटलं होतं. असं मी नाही वाटलं नंतर त्यांना, पटकन हो म्हणून दिलं मी. म्हणजे पहिल्या पाहताक्षणीच मी प्रेमात पडली होती त्यांच्या. मला काय माहित बा, आता काही सांगशील तू. कसं आहे रे? नाही नाही, खरंच आहे, खोटं नाही बोलत आहे मी. चला आता प्रोडक्ट घ्यायला. त्या दिवशी आम्ही रात्री बाहेर गेलो होतो, ते आमची कार साईडला उभी होती आणि बाजूची कार येऊन त्याला घासून गेली. तर मी आता बघत आहे त्या गाडीला किती लागलाय, पूर्ण घासली ती. इथून Colour पेंट नाही उडाला गेला ना. थोडासा, आणि पीपीएफ असल्यामुळं आपली गाडी वाचली, हो घासल्या ना. गेल्यामुळं. नाही तर पीपीएफ नसतं ना तर म्हणजे चांगलीच पीपीएफ वाजवली. असून सुद्धा पण त्याचा कलर आणि पीपीएफ पूर्ण निघालेला आहे. नसतं तर काय झालं असतं. जाऊ दे, कुछ नहीं होता, अपन बदलता आगे का थोड़ा इंश्योरेंस है अपने पास. नाही, आपण नवीन कार घेऊ, नवीन वाली घेऊ कार. ओके. आता मी जस्ट प्रोडक्ट घ्यायला आलो आहे, तर हे प्रोडक्ट दाखवत आहे आम्हाला. तर मी लिपस्टिक बघितले आहे आणि त्यांनी हातावर दाखवलंय सगळं करून. हे मी माझ्या अहोंना विचारत आहे की यातला कोणता शेड घेऊ. जो नॅचरलच्या जवळ असेल सगळ्यात. मला नॅचरल ब्युटी आवडते तुझी. कोणता घेऊ तेच मलाच नाही सुचत एवढा आहे. लहान लेकरासारखा हात करून भरवून ठेवलाय. ते सगळे शेड दाखवले ना त्यांनी मला, लहान लेकरासारखा हात भरवून घेतो. तर मला नाही सुचत आहे मी कोणता शेड घेऊ याच्यावरला. पण मला न्यूडच कलर घ्यायचा आहे. न्यूड चांगलं वाटते, डार्क नाही जास्त मला आवडत एकदम. आणि डार्क शेड एक आहे माझ्याकडे ब्राऊन कलर मध्ये थोडा, तर मला न्यूडच शेड घेते. मला 2 लिपस्टिक घ्यायचे आहे. अहोंना विचारते कोणता घेऊ कोणता नाही. आता मी प्रोडक्ट घेतले आणि घेऊन झाले, सगळं काही झालं. तर काउंटरवाले बिलिंग करायला, पण मलाच माझं आठवते की मी कोणते प्रोडक्ट घेतलं. त्यांनी पॅकिंग करून ठेवलंय, म्हटलं मला दाखव मी काय घेतलं. हात भरवून ठेवला तसंच घेऊन जाणार घरी. नाही पुसते ना. ते बनाना वाला पण चांगलं होतं. अच्छा गिफ्ट है. पिंकी क्यूट है. कितने की हो गई शॉपिंग तब गिफ्ट मिला ये? नहीं, आपको वैसे ही मेरी तरफ से गिफ्ट. अच्छा वैसे ही उनकी तरफ से गिफ्ट है. अच्छा. हे सिंदूर घेतलं का तू? हो, आता घेऊन झाला. काय? काय घ्यायचं होतं आपल्याला? मी विसरली. काय किरणला काय पाहिजे होतं ते बनव, मेकअप करायला भेटलं ना सगळं. ड्रेसिंग टेबल पाहिजे काय म्हटलं? ड्रेसिंग काय नाही घेऊन द्यायला लागलं. ड्रेसिंग टेबल बाहेर आरसा आहे आणि ते समोर असं बसायचं. टेबल द्या, टेबल घेऊन द्या. टेबल हा नाही खुर्ची घेऊन दिली ना तिला. नाही, टेबल भेटायचं. तिने काय हॉस्पिटलमध्ये दाखवते, इथे असं राहते काय, तिथं ठेवायचं, इथं मेकअप, इथं आरसा. काहीच लॉजिक नाही बनत त्या गोष्टीला. मला माझा ड्रेसिंग टेबल पाहिजे म्हणजे पाहिजे यार. लग्नाला 2.5 वर्ष होऊन राहिले. मेड फॉर मॅजिक लिहिलंय तिथे. मुलीचं हे असते त्याला काय असते हे? वाढलेलं गप. हे काय एवढंच आहे काय? ओपन नाही होत नाही, असं ओपन होते. फालतू रहना बहुत. अच्छा असली माल इधर रहेगा. काय ठेवणार असली मला त्याच्यात सोनं. एवढी छान आणि एवढी मस्त शॉपिंग झालेली आहे. माझ्या अहोंनी मला चांदीचे जोडवे घेऊन दिले, मेकअप प्रोडक्ट्स घेऊन दिलं, एवढं सारं. आणि त्या प्रोडक्ट बरोबर मला एक गिफ्ट पण भेटलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला ते नंतर. मी म्हटलं यार आता घरी जाऊन कुठे आता मी खिचडी करत बसू, म्हटलं मी थकली आता, मला नको. म्हटलं मला काहीतरी यमी खायचं आहे. तर मला ॲक्च्युली पिझ्झा खायचा होता. तर हे म्हणाले की पिझ्झा नाही, बाहेरचं नाही. मी म्हटलं ठीक आहे मग डोसाच ठीक आहे. मग मी डोसा खायला आणला त्यांनी मला इथे. आता मी ते खाणार आहे. थँक्यू.
थँक्यू माझ्या हो ना. छान आहे. चटणी बहुत आहे. डोसा खाणं सगळं खाऊन राहिली. डोसा खाणं. हां चटणी आवडली मला नारळाची चटणी आधीपासूनच आवडते, कशी पण असली तरी. डोसा चांगला आहे, खाल्ला का? हाताला चांगला लागला, तोंडात पण छान लागत आहे. तुला देऊ का? हे एकदाच. कसं आहे? तेव्हा कशी पाहून राहिले डोशाकडे? छान आहे, असं स्पंजीस पडली आहे. हे काय आलं दादा? काय बोलवलं रे? घी पोळी इडली थट्टे काय नाही, घी पोळी आहे. घी पोळी आहे. थट्टे इडली मध्ये ती मोठी इडली येते अशी. A few moments later. अहो तर तिथून पाणी आणून द्या बरं, जा बरं. तू पाणी घे. मला का सांगत आहे? मी प्रेग्नेंट आहे ना. हा मी प्रेग्नेंट नाही आहे. वी आर प्रेग्नेंट. अरे यार नाही आहे, वी आर प्रेग्नेंट नाही आहे. मीच प्रेग्नेंट आहे, फक्त तू नाही आहे. जा पाणी घेऊन ये. हे चीटिंग आहे. तू म्हटलं होतं वी आर प्रेग्नेंट. हे नवीन गोष्टी आहे. आता वी आर प्रेग्नेंट. वी आर प्रेग्नेंट करतो का? वी आर म्हणजे का तू तुझ्या पोटात बाळ वाढत आहे का? माझ्या पोटात बाळ वाढत आहे? माझ्या पोटात नाही का तुझ्या पोटात आहे? अरे तू पोटात असलं काय गरजेचं आहे? वी आर प्रेग्नेंट आहे ना, मग माया पोटात तुझ्या पोटात एकच आहे ना. आता माया तुझं करशील का तू? आपलं आहे, आपलं सगळं आपलं आहे. सगळं आपलं आहे. तुझं पोट वाढत आहे की माझं वाढत आहे? माझं पण पोट वाढत आहे. दाखवू का? खाऊ पोट वाढत आहे ते. खाऊ नाही वाढत आहे ते. त्याला डॅड बॉडी म्हणतात. डॅड बॉडी म्हणतात. जे लेकराला पोचण्यासाठी बाबाची पण ढेरी वाढत असते प्रेग्नेन्सी मध्ये. खोटं वाटतं ते विचारते लोकांना. खाऊ वाढत आहे ते बेबीच्या आणि आईच्या क्रेविंग्स होते, मग आई पण खाते त्यासोबत बाबाही खाते, त्याच्यामुळे त्याची ढेरी वाढून राहिली आहे, बाकी काहीच नाही. हो तर मग बाबा आईवर बाबा एवढं प्रेम करते की आई जे खाते तेच बाबा खाते, म्हणून बाबा मोठा होते. क्या बात है सर, क्या बात है सर. तर नाही व्हा ना, मग मोठं बारीक व्हाय ना, शेप मध्ये राहणं त्याची गरज आहे. हो पण आई एकटी नाही खात ना. फिट राहायची गरज आहे. फिट राहायची गरज आहे. मला body फिट येईन बनव. तुझे विचार ऐकून. कधी हे म्हणतं, कधी ते म्हणतं, कधी वी आर प्रेग्नेंट, कधी मी प्रेग्नेंट. जिम जॉईन करा आणि फिट राहा. वाडाला उचलायचं आहे तुम्हाला, त्याला असं ते ठेवायचं सगळं आहे. उचलतो, असं ठेवतो. पण मला एक गोष्ट ते सांग, ढेरी वाढल्यानंतर पाठीवर ताणी, मग पाठ दुखत, मग बाळाला कसं उचलशील तू? जा जिम जॉईन कर. मग सोबत चल. वी आर प्रेग्नेंट. मला डॉक्टरनी बेड रेस्ट सांगितलं. मला पण मी पण प्रेग्नेंट आहे ना, मग तुला बेड रेस्ट सांगितलं म्हणजे मला पण बेड रेस्ट सांगितला. वी आर प्रेग्नेंटचा अर्थ हा नाही आहे की जे बायको जसं वागेल तसं नवऱ्याने वागायला पाहिजे. मग बायकोला जो काही त्रास होत आहे त्याच्यामध्ये नवऱ्याने तिला साथ द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी असते. मग मी We are तेच pregnant करत आहे. बायकोला त्रास होत आहे कमरेत, तर मला पण त्रास होत आहे कमरेत. मी साथ देता तुला साथ. बायकोला जर त्रास होत साथ देता तुला आहे, साथ. बायकोला जर त्रास होत आहे कमरेमध्ये, तर नवऱ्याने ते दाबून द्यायला पाहिजे. पाणी मागितलं तर आणून द्यायला पाहिजे. बेडरेस्ट सांगितलं तर बेडरेस्ट करायला लावला पाहिजे आणि हातात ताट आणून द्यायला पाहिजे. चिटिंग आहे आताच बोलली आहे, साथ द्यायला पाहिजे. साथ कसं देत असते मला सांग. एखादा मित्र तुमचा रडून राहिला तर तुम्ही असं करता काय? रडून राहिला, साथ देणं झालं काय? अपोजिट करणं झालं. पण तू जर त्याच्यासोबत रडायला लागली तर त्याला म्हणते साथ देणे. तो रडत आहे, मी रडत आहे, हे साथ देणे आहे. आता तुझ्या कमरेत दुखत आहे, माझ्या कमरेत दुखत आहे, हे मी साथ देत आहे. आणि तुझ्या कमरेत दुखत आहे मी लावून देत आहे, तर मग मी तुला सपोर्ट सिस्टीम आहे. मी साथ नाही देत आहे, मी तुझी केअर करत आहे, मी तुला हेल्प करत आहे त्या गोष्टी. मग मी तेच सांगत आहे, मी उर्दू तू बोलत बोलली आहे. वी आर प्रेग्नेंट, साथ द्या लागते. तू बोलली वी आर प्रेग्नेंट. We are pregnant चा अर्थ चुकीचा काढलाय या माणसाने. पण एक गोष्ट We सांग. are pregnant पण चा एक अर्थ गोष्ट चुकीचा सिरियस काढलाय या एक माणसाने. गोष्ट सिरियसली होते आमच्यासोबत. कारण की जेव्हा तिला जे होते ना, तिला जर ऍसिडिटी झाली, सिरियसली मला ऍसिडिटी होत आहे का नाही होत आहे? नाटकं करतो तू. तुम्ही मजाक नाही सांगू राहिले, मम्मीची शपथ. ज्याच्या मला दिवशी नाटकच वाटते. पण ज्याच्या दिवशी जेव्हा मी कधी म्हटलं यार मला इथं छातीत जडजड होत आहे, मलाही होत आहे, अरे मला मडमड होत आहे, मलाही होऊन राहिलं, अरे मला पाठीत दुखत आहे, मलाही नाही. पण तू म्हटलं माझे पाय दुखत नाही आहे, मळमळचं मलाही नाही होत बोललो मी. मळमळ, उलटी, चक्कर हे 3 गोष्टी सोडून मला सगळं होत आहे. माझे सिरियसली कमर दुखत आहे. हा, सू नाही लागत आहे, पण कमर दुखत आहे. काय काय होतं तुला? ऍसिडिटी, हा, ऍसिडिटी होत आहे. मडमड होते. मळमळ नाही, हा विकनेस फील होत आहे. मी पण थकून जातो, कारण की माझ्या पूर्ण विकनेस त्याच्यामुळे होत आहे. मी थकून जातो कारण की
हे जे बोलली तिचं सपोर्ट करायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे वगैरे वगैरे, तिचं दाबून देण्यापासून येते. मला सवय नाही आहे. तर मला आता ऑफिस पण सांभाळायला लागत आहे, लेकरं पण सांभाळायला लागत आहे, मम्मी पप्पाचं सांभाळायला, घरही सांभाळायला लागत आहे, ऑफिस सांभाळायला लागत आहे, EMI सांभाळायला लागत आहे, सगळं सांभाळायला लागत आहे आणि एक जबाबदारी वाढली आहे. तर मी हे नाही म्हणत की ते चुकीचं आहे किंवा वाईट आहे म्हणून, पण ते जबाबदारी वाढलेली आहे. ते मेंटेन करण्यात माझी स्लीप सायकलची अम्मा झाली आहे. सगळ्याची अम्मा झाली आहे. पण वेगळा एक्सपिरियन्स आहे, बेस्ट एक्सपिरियन्स आहे, मजा आला मेरे को. माझं असते याला त्याला चांगलं नाही वाटत. बस इथं नाही, असं काही नाही आहे. काय काही नाही आहे. आता बोलू देत नाही मला, हा माणूस बोलू देत नाही मला. आपलीच लावते मधामधात काय काय चला काय. चाललो मी. ऐकून तर घे मी काय टाइमपास बोलणार नको करू नाहीये मग, पहिले बोल तर. लवकर. असं काहीच नाही आहे. जे मला होत्या, हा पण म्हणते की मला होत्या तर मला ते माहित नाही आता खरंच त्याला होत आहे की काय होत आहे, की हा म्हणजे मी नाटकं खोटं करून बोलायला राहिलाय. म्हणजे मी नाटकं करून मला राहिलो. विश्वासच नाही बसत, पण ठीक आहे, होत असेल मे बी काही गोष्टी. तर ठीक आहे. पण मला जो काही त्रास होत आहे, जे काही होत आहे, तर तो सगळं काही करून राहिला आहे माझ्यासाठी. जेवणापासून दवाखान्यात नेण्यापर्यंत, सोनोग्राफी करायला डॉक्टरकडे, प्रत्येक तू A to Z म्हणू शकतो. हा मी आता एक्सप्लेन करत आहे ना ओके, सगळ्या एक्सप्लेन. गोष्टी. जवळ घे थोडस. हा, म्हणजे डॉक्टरच्या जेवढ्या पण हे होतं आमच्या, तिथे जाऊन भेटायचं होतं, सोनोग्राफी करायची होती, काय काय करायचं होतं, त्यासाठी प्रत्येक ठिकाणी तो व्यक्ती आलाय माझ्यासोबत. म्हणजे हा माणूस माझ्यासोबत आलाय, माझा नवरा. तर जेवायचं सकाळचं स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे, कारण त्यांनी एक बाई लावून दिलेली आहे, ती येऊन बनवून देते. फक्त मी भाजी फोडणी करते याच्यासाठी, कारण त्याची चव आम्हाला नाही आवडत दुसऱ्याच्या हातची, त्यांना माझ्याच हातची आवडते, म्हणून मी भाजी फोडणी देते फक्त, बस बाकी काहीच नाही. भांडे जे आहे ते तेच घासतात जेवण ते झाल्यानंतर. कोण घासतात? तू घासत. मग असं सांग ना, तुम्ही हे घासतात असं बोट दाखवून. मग तेच तर दाखवत आहे मी, हे घासतात भांडे. बाकीच्या पण गोष्टी करते. संध्याकाळचं चहाचं काही टेन्शन नाही. संध्याकाळी जर मला काही लागलं तर ते आणून देते. जर मी म्हटलं की मला याची क्रेविंग होत आहे, त्याची क्रेविंग होत आहे, तर लगेच ऑर्डर करते किंवा घेऊन जाते. आणि जर मला कोणत्या गोष्टी लागल्या तर लगेच घेऊन पण येतात. असं काहीच नाही आहे की जे मी म्हटलं आणि त्यांनी ते नाही केलं. तर जे मी गोष्ट म्हणेल तर ते बरोबर मला आणून देते किंवा करून देते. आणि रात्रीच्या स्वयंपाकाचं मी टेन्शन घेते नाही, कारण मी ते सोडून दिलं आता. रात्रीचा स्वयंपाक काय आहे काय नाही, मला काय खायचं आहे मी त्यांना सांगते, ते बनवते, जे बनलं ते बनलं आणि मग मी ते खाते. असं. तर ती जेव्हा म्हणत होती की वी आर प्रेग्नेंटचा अर्थ काय असते, तर तू जर हे जर एक्सप्लेनेशन दिलं असतं त्यांना लवकर समजलं असतं वी आर प्रेग्नेंटचा अर्थ काय असते. हे माझी ड्युटी आहे प्रेग्नन्सी मधली. ती तर आहेच प्रेग्नेंट. आणि दुसरी गोष्ट, सकाळचा नाश्ता जो आहे तो सासूबाई आणून देते. नाश्त्याचं पण मला काही एवढं टेन्शन नाही आहे. इडली, डोसा, रोज वेगळा नाश्ता. कधी दहीवडा, इडली, डोसा, दहीवडा असं रोज नाश्ता किंवा बनते आमच्या इथं सगळं. उपमा, नाही तर मग ते उकडपेंडी आणून देते. अशा गोष्टी त्या मला वरती आणून देतात नाश्त्यामध्ये. आणि जर मला दुसरं काही खायची इच्छा झाली तर घरी फोन करते आईला, आई मला हे भाजी खायची आहे, हा पार्सल आणून दे. तर माझी बहीण आहे इथं, अमू आणि परी, त्या दोघीजणी येतात, बिचारा डब्बा आणून देतात. काल मम्मीनं फणसाची भाजी पाठवली होती आणि शिरा पाठवला होता. पप्पाला सांगितलं, म्हटलं संत्रा पाहिजे, म्हटलं आता उन्हाळ्यात संत्रा भेटत नाही म्हणे, तर पप्पानी पेटाराच आणून ठेवून दिलं डायरेक्ट संत्राचा. तर अशी आमची सध्या सिच्युएशन आहे आणि हे सगळं काही सुरू आहे आमच्या लाईफमध्ये. तर मजा पण येत आहे, त्रास पण होत आहे आणि चांगलं पण वाटत आहे आणि वाट पण बघत आहे एका गोष्टीची. तुम्हाला हे सगळं रिलेटेबल बघायला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका. किरण शशांक कुडाके चॅनलला. थँक्यू.